मुळात ही जी मागणी आहे या मागणीमध्ये तुम्हाला किती तथ्य वाटतं की याचं कारण 3 विषयांचे यापूर्वी अशाच पद्धतीने विद्यार्थी पास होत होते किंवा परीक्षा देत होते. तुम्हाला हा वेगळा ऍडव्हान्टेज कशासाठी हवाय? म्हणजे चौथा विषय जो आहे तो जरी राहिलेला असला तरी सुद्धा तुम्हाला पुढच्या वर्षाला जायची नाही, हा चौथा विषय राहिल्याचा विषय नाहीये. हा एवढाच विषय की एक सिंगल बॅकलॉग किंवा 2 बॅकलॉगमुळे जे मुलांचं पूर्ण वर्ष वाया जात आहे. आता या बाबतीत विद्यापीठाकडून पण खूप अनियमितता आहे. बऱ्याच लोकांना ग्रेस मार्क्स मिळालेले नाहीयेत. बऱ्याच लोकांचे जर तुम्ही फोटोकॉपी मागवल्या तर तुम्हाला कळेल की जे चेकिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनियमितता आहे. म्हणजे मुलांचे 10-15 मार्क्स वाढतात. फक्त आणि फक्त विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे जर विद्यार्थ्यांचे बॅकलॉग राहत असतील तर त्या केसमध्ये आम्ही जर मुलांना एक चान्स द्या, त्यांचं करिअर वाचावं, 1 वर्ष वाचावं यासाठी जर प्रयत्न करत असू तर विद्यापीठांनी इतका वेळ नाही घेतला पाहिजे होता या गोष्टीसाठी. तुम्हाला असं वाटत नाही का अपवादाला नियम बनवण्याची ही जी मागणी आहे याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, तुमचं गांभीर्य जे आहे ते कमी होतं शिक्षणाबद्दलचं? या पूर्वीची गेली कित्येक वर्ष विद्यापीठानं हाच नियम ठेवलाय, अशाच पद्धतीनं विद्यार्थी पासआउट होत आलेले आहेत. तुमची ही मागणी जी आहे ती अतिरेकी असं वाटत नाही का? नाही, साधारण लॉकडाऊनच्या नंतर आम्ही कॅरी ऑन साठी ही मागणी केली होती विद्यार्थ्यांसाठी. ज्या पद्धतीने परीक्षा होत आहेत आता बघा, 19 तारखेला या लोकांनी परीक्षा अनाऊन्स केलेल्या आहेत. आम्हाला सांगितलंय कॅरी ऑनचं सर्क्युलर येईल, मग मुलांचे ऍडमिशन होतील. ऍडमिशन झाल्यानंतर मग मुलं परीक्षा देतील. आता मला सांगा, आज 14 तारीख आहे, 19 तारखेपासून एक्झाम टाकले. ही विद्यार्थिनी पण आहे, तुमची भूमिका काय? तुम्हाला योग्य वाटतं का? म्हणजे तुम्ही तुमचे विषय राहतात, तुम्ही कुटुंबियांना काय सांगणार? तुमचे विषय राहिलेले असताना आता तुम्ही विद्यापीठाकडे मागणी करता की आणखी जास्त विषयांसाठी कॅरी ऑन द्या म्हणून. आता कसं आहे की कोर सब्जेक्ट आता सेकंड इयरचे हे डिपार्टमेंट वाईज कोर सब्जेक्ट असतात आणि 4 इयरचे बेसिक सब्जेक्ट असतात. पण फर्स्ट इयरचे बेसिक सब्जेक्ट 1 किंवा 2 सब्जेक्ट मुळे जरी वायडी पडत असेल माणूस, म्हणजे मुलगा किंवा मुलगी वायडी पडत असेल तर ते व्हॅलिड वाटत नाही तेवढं. जर त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे म्हणून तो सेकंड इयरचे सब्जेक्ट क्लिअर करून सुद्धा तो थर्ड इयरला एंटर करायला पोटेन्शियल ठेवतो तेवढं, तर त्यांनी एक चान्स म्हणून, एक फेवर म्हणून ते आम्हाला द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही एक डिमांड करतोय की आम्हाला कॅरी ऑन साठी हे करा. पण मग तुम्हाला जर असं वाटतं पोटेन्शियल होते तर पहिल्याच वेळेस जेव्हा विषय राहिले तेव्हा ते पोटेन्शियल का नाही वापरले? आता मी नाही सांगत की आमचं पण कुठं आम्ही फुल्ली 100% आम्ही आमचं दिले करू. आम्ही पण कुठेतरी चुकलो आहोत आणि त्यांचं पण कुठेतरी चुकले काय, कारण की खूप जास्त गोष्टी झाल्या यावर्षी. एसपीपी मध्ये पेपर फुटले किंवा काय काय झालं, त्यांच्याकडून पण काही रिझन झालेत, आमच्याकडून काही रिझन झाले. तो एक दोघांच्या मधून मिळून एक फेवर दिलं तर चांगलं होईल असं वाटतं. चला, या विद्यार्थिनी पण आहेत आणखी. तुम्ही जरा सगळ्या तोंड बांधून का आलात सांगाल का मला? हे जरा हातामध्ये जरा खाली घ्या, काहीतरी करा, चेहरे दिसते. तुम्ही सगळ्या जणी तोंड बांधून का आलात? तोंड बांधून येण्याचा प्रश्न नाही हो, पण हे सारखं हक्कासाठी आलोय. तोंड बांधून येण्याचा इथं काय प्रश्न नाहीये. चेहरे का झाकलेत असं विचारतोय मी. चेहरे दाखले आम्ही फक्त आमच्या कॅरी ऑन साठी आलो. आम्ही चेहरे पण उघडू शकतो असं काही नाहीये, पण हे आम्हाला तुम्हाला काय विद्यापीठ कारवाई करेल अशी भीती वाटते? नाही, अजिबात नाही. आम्ही त्यांना घाबरत पण नाही. सारखं यायला लावतात, ते काय आम्हाला पगार देतात का येण्यासाठी? पुण्यासारख्या ठिकाणी, पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणलं जातं, तिथं विद्यार्थ्यांना सारखं रोडवर उतरून आंदोलन करावं लागतंय. कुठून आली तू? मी साताऱ्यावरून आली. जर विद्यार्थी एवढे लांबून येतात, रात्री 7-7, 8-8 वाजता विद्यार्थिनी मुली इथं उभ्या राहतात, ह्याची विद्यार्थी दखल, व्हॉइस ऑफ देवेंद्र ह्याचं परिपत्रक काढायला कुलगुरूंना वेळ आहे, मग इथं विद्यार्थिनी येतात, त्या गोष्टीची दखल घ्यायला कुलगुरूंना वेळ तुमची नाही. मागणी जी आहे ती किती व्हॅलिड आहे असा प्रश्न आहे. विद्यापीठ जेव्हापासून सुरू आहे आतापर्यंतच्या गेल्या वर्षापर्यंतचे विद्यार्थी जे पासआउट झाले ते याच व्यवस्थेमध्ये पासआउट झाले. तुमची मागणी जी आहे ती अतिरेकी असं विद्यापीठाचं म्हणणं आहे. एरवी तुम्हाला संधी देऊन तुम्ही ज्या विषयांमध्ये नापास होता त्या विषयांसहित पुढच्या वर्षाला जाऊ द्या. सावित्रीबाई फुलेंनी युनिव्हर्सिटीला कॅरी ऑन दिलेला आहे. तुम्ही जर मागचं बघितलं, मागच्या सालांचं बघितलं, 2023 असो किंवा आधीचा असो, युनिव्हर्सिटीने कॅरी ऑन दिलेला आहे. मग ह्या वेळेस का ना देते कॅरी ऑन? आणि आमच्याकडे व्हॅलिड ग्रुप्स पण आहेत. आता लास्ट पॅटर्न आहे, आमचं लास्ट इयर आहे. आता त्यांनी आम्हाला कॅरी ऑन दिलाच पाहिजे. एसपीपीच्या पण खूप चुका आहेत, ते मान्य पण केलं आहेत त्यांनी, पण कॅरी ऑन का देत नाही? पेपर चेकिंग मध्ये सुद्धा युनिव्हर्सिटीच्या खूप अशा चुका आहेत आणि त्या व्हॅलिड आहेत. आमच्याकडे त्याचे प्रूफ सुद्धा आहेत. आम्हाला काही ठिकाणी काही विद्यार्थ्यांना 16-16, 10-10 मार्काचं ग्रेस दिलं जातं आणि काही विद्यार्थिनींना फक्त 4-4 मार्काचं ग्रेस दिलेलं नाही. आम्ही 2-2 मार्कासाठी तिथं आम्हाला ग्रेस दिला असतो तर आम्ही पास. ग्रेस मार्क्स मध्ये सुद्धा ही दखल घेत नाही, म्हणजे कॉलेजवरती ढकलून देतात. तुम्हाला असं वाटत नाही का? पण म्हणजे मला याच्यातून एक प्रश्न पडतो, तुम्ही विद्यार्थी आहेत, तुम्ही विद्यापीठानं तुम्हाला मार्क दिले नाही किंवा ग्रेस मार्क दिले नाही असं म्हणता, ही वेळ येण्यापेक्षा तुम्ही जर अभ्यास करून पास झाला असता किंवा उत्तम परफॉर्मन्स दिला असता
आहेत आमच्याकडे रिव्हॉल्युशनचे, ते तुम्ही आला. बरं, एकीने बोला. आमचे पेपर सुद्धा नीट चेक होत नाहीत. बरं. मग त्याचं पण विद्यार्थ्यांवर दोष देणार का तुम्ही लोक आणि युनिव्हर्सिटी? मग ह्याचं काय करणार? जिथं पेपर नीट चेक केलेच नाही, आम्ही 2-2 मार्कांनी जातो. ज्या विद्यार्थ्यांना 10-10 मार्काचा ग्रेस मार्क दिला जाते, विद्यार्थ्यांना 4 मार्कावरून ग्रेस. एका विषयासाठी आम्ही 1 वर्ष वायडी राहायचं का? ठीक आहे, चला. आणि ज्या शिक्षकांनी मध्ये पेपर पण फोडले होते ना, त्यांचं पण बघा, न्यूज आहे आपल्या साम टीव्हीला, काय पण टीव्हीला, हडपसरच्या कुठल्या तरी एका शिक्षकांनी पेपर फोडला होता. ह्याचं काय झालं मग? पण मग त्याच्यामुळे तुमचं वर्ष गेलं असं तुमचं म्हणणं आहे का? विषय गेला. भरपूर कारण आहेत ह्या मागे. आमचे पेपर व्यवस्थित चेक केले जात नाहीत. काही विद्यार्थ्यांना 10 मार्काचा ग्रेस मार्क दिला जातं, आम्हाला का दिला जात नाही? पेपर फोडले जातात, त्याचं काय? मग त्यांची व्यवस्था आहे का बरोबर? त्यांची व्यवस्था बरोबर नाही म्हणून तुम्हाला कॅरी ऑन दिलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. व्यवस्था, पेपर व्यवस्थित चेक करा, एवढंच म्हणणं आहे. आणि आता वेळ गेलेली आहे, म्हणजे कॅरी ऑन द्या. या विद्यार्थ्यांची मागणी जी आहे ती काहीशी अचंबित करणारी सुद्धा आहे. यांचे विषय जे आहेत ते 4 विषय ज्यांचे राहिलेले आहेत, तिसऱ्या आणि शेवटच्या वर्षाला जी मुलं आहेत त्यांचं 1 वर्ष जाते, कारण त्यांचा 1 विषय राहिलाय. अपेक्षित ग्रेस मार्क इतरांना मिळालेत, आम्हाला मिळाले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या 4ही विषयांना कॅरी ऑन द्या, आम्हाला पुढच्या वर्षाला जाऊ द्या, अशी त्यांची मागणी आहे. गेले 2 महिने साधारण ते ही मागणी करतायत. मात्र या सगळ्या विषयामध्ये यापूर्वी ज्या पद्धतीनं परीक्षा पद्धती होती किंवा 3 विषयांना जो कॅरी ऑन होता, या सगळ्याच्या व्यतिरिक्त आणखी एका विषयाला कॅरी ऑन द्यावा, म्हणजे आमचं 1 वर्ष वाया जाणार नाही असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. विद्यापीठाकडून त्यांना सांगितलं जातं या संदर्भातला निर्णय जो आहे तो निर्णय घ्यायची प्रक्रिया सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात हा निर्णय घेतला जाईल का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. याचं कारण यापूर्वीची जी शैक्षणिक व्यवस्था आहे तांत्रिक विषयांमधली, त्याला 3च विषयांना ज्याला एटीकेटी म्हटलं जातं किंवा कॅरी ऑन म्हटलं जातं, म्हणजे पुढच्या वर्षामध्ये जाता येतं जरी मागच्या वर्षाचे 3 विषय राहिले तरी. मात्र आता या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की त्या पूर्वीच्या वर्षाचा एखादा विषय जरी राहिलेला असला, एकूण 4 विषयांसह आम्हाला कॅरी ऑन मिळावा, म्हणजे आमचं 1 वर्ष वाया जाणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत.